नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी कुसुम पारडकर यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामसेवकाची ग्रामपंचायतला अनुपस्थिती नागरिक त्रस्त. लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत या गावातील ग्रामसेवक जवळपास 20 ते 25 दिवसापासून गैरहजर असल्याने गावातील नागरिक त्रस्त. गावातील बरीच कामे रखडली असल्याने ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली. वेळोवेळी संपर्क करूनही ग्रामसेवक कडून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितलेले आपण पाहू शकता. या ठिकाणी सावरगाव येथील ग्रामपंचायतमध्ये गेल्या पैसे आलेले होते ग्रामपंचायतला. 15 पैसे उचलून मॅडम ह्यांनी कोणत्याही गावचं काम केलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये नालीचं काम केलेलं नाही. जिल्हा परिषद जे कॅमेरे होते कॅमेरे बसवले नाहीत. महावर्षी वालगुरूचे गट्टूचं काम होतं मॅडम. काम करायच्या अगोदर पैसे उचललेले आहेत मॅडम. अंगणवाडीचे रिपेअरिंग करायची होती मॅडम. ते रिपेअरिंग करायच्या अगोदर मॅडमने पैसे उचललेले आहेत. असे अनेक कामं आहेत की ते पैसे घेतले आणि कामं झाले नाहीत. आणि बोगस कामं दाखवून पैसे उचलून घेऊन ह्या अधिकाऱ्यांनी मॅडम पैसे उचललेले आहेत. आतापर्यंत गावचा कुठलाही विकास झाला नाही आहे. आजपर्यंत आदिवासी समाज गावामध्ये आज 500 मतदान आहे मॅडम. आजपर्यंत आमच्या आदिवासीसाठी कुठलाही ग्रामपंचायत कुठलाही निधी दिला आणि कुठलीही आम्हाला योजना आतापर्यंत राबवली नाही आहे. आणि आतापर्यंत ग्रामसेवकाने आम्हाला कोणती माहिती पण दिली नाही. आणि आमचे जे काय आहे, आज पाणी झालं, ढोराला पाणी झालं, आज घरकुल झालं, आजपर्यंत आमची कुठलीही पण योजना आम्हाला आजपर्यंत ग्रामपंचायतने आम्हाला दिलेली नाही आहे. जे वाटत असेल तर आमच्या कोळी समाज बंधू आहेत हो का, ह्याला पण विचारा. आजपर्यंत आमचे आज काय घरी राहिले नाहीत. आणखी घरकुल आज कमीत कमी 40 वर्ष झालं सावरगावमध्ये राहतात. आज हे ऊस तोडे आहेत, वीट करून खाणारे लोक आहेत. त्याला आजपर्यंत घरकुल पण दिलं नाही. कुठलेच भेटले नाही. घरकुल मॅडम 2,10,000 आहे. तर ह्याला मॅडम 1 लाखामध्ये ह्याला देऊन ह्याच्याकडून पैसे सुद्धा घेतलेले आहेत घरकुलासाठी मॅडम. आज हे पोट भरून करून खाणारे आज हे 10-12 ग्रामपंचायत येतात. ग्रामसेवक आज या उद्या ज्या ग्रामसेवक फोन उचलत नाही. आम्हाला एवढी तकलीफ आहे ना ग्रामसेवक, तुम्हाला सांगू नका. कामधंदे सोडून आम्ही मॅडम इथं ग्रामपंचायतला येतो. ते म्हणतात लोह्याला या, हे लोह्याला गेल्यानंतर ते फोन उचलत नाही, तिकडे या तिकडे येत नाही. आतापर्यंत आमच्या समाजाला अंधारामध्ये ठेवून सगळे कारभार मॅडम ह्याने केलेले आहेत. आजपर्यंत आम्हाला आदिवासी कोळी समाज कुठलाही योजना भेटलेली नाही. तसेच आमचे कोळी समाज बंधू आहेत, ह्याला पण विचारा ह्याची समस्या काय हे सांगून घ्या मॅडम. आमच्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये 400 ते 500 मतदान आहे. त्यामध्ये कमीत कमी 20 जणाला घरकुल आला असेल, पहिला हप्ता पडला असेल. नाहीतर त्या गावामध्ये आलेले घरकुल ज्याचे आले तरी एकेकाला 5-5 ते 6-6 वेळेस घरकुल आलेले आहेत एका घरी. ज्यांना कोणाला आले नाहीत त्या घरी एक सुद्धा घरकुल आलेलं नाही. आता आमच्या समाजामध्ये प्युअर ब्लॉकचे काम होते ते पण झालेलं नाही व्यवस्थित. आणि अगोदर पैसे उचलून खाल्लेले आहेत. अंगणवाडीचे रस्ते, नाल्याचे पैसे अगोदर काम होण्याच्या अगोदर पैसे उचलून खाल्लेले आहेत. आणि काम कुठल्याच प्रकारे झालेलं नाही. ग्रामसेवक साहेबाला इथं ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर ते पण सुद्धा नाहीत, फोन सुद्धा उचलत नाहीत. म्हणजे गावकऱ्यांच्या समस्या दूर करीत नाहीत. आधी भावे अनुसयाबाई गरीब मी आदमी म्हणून गाववाल्यानं मला निवडून दिलं. मग कोणीच ऐकणं झाले. मला गाववाले आता माराय अंगावर येईल. पाणी नाही गावाला, रस्त्याला लहीन नाही. मी काय करू? कोणता माणूस यायराजी नाही. मी 7 रोज तिथं चिरटाच्या घरात बसली. गावाले म्हणाले कशी काय बसलीस तू? काय सांगू गावाल्याला? काय हे करू? एक दिवस येईना ग्रामसेवक, पुण्यात कामाला येईल. 7 रोज होते. बायाने मला भाकरी आणून दिल्या. मी बोलतच होते की तिथं ये बापू फोनच उचलाय राजी नाही. फोनच उचली ना देखील. बोलला काय म्हणून त्याला विचारा मला. माझं नाव नागनाथ राशील बेदरे, सावरगाव नसरत सदस्य ती आई आहे.
तर हे ग्रामसेवक आम्हाला जरा त्रास होत आहे. टाईमला येणं गेले, काम करणं गेले, पैसे उचलून घेतले, कोणतंही काम झालं नाही अशी तक्रार मी दिली आहे. जिल्हा परिषदचे फंड आलेला उचलला आहे, काम केलेलं नाही. त्या अजून अंगणवाडीचे पैसे उचललेले आहेत. ह्याच्यापुढचे गट्टूचे पैसे उचललेले आहेत. गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर गट्टू करायचे होते, ते पैसे उचलले, काही काम केलेलं नाही अशी तक्रार दिली आहे. आज येतं म्हणून ते आलं नाही चौकशीला. राणा सावरगाव पाणी टंचाई आहे, पाणी नाही थोडी चेंबर घरी निघेल. सरपंच ते राहतात तिथं आणि इथं कोणी जिम्मेदार नाही. ग्रामसेवक फोन उचलत नाही, घरकुलचा हप्ता पडू देत नाही. ते म्हणते पैसे दे, तो हप्ता पडतो तुझा. मला स्वतः घरी पत्र नाही, ते सगळं बांधकाम केलं तर मला काही देऊ शकत नाही. ते म्हणते आधी मला पैसे देऊ शका, तेव्हा तुमचं घरकुल पडेल तुमचा हप्ता. मग काही देणं गेलं तेव्हा 15,000 पडले, 15,000 3,000 येणं घेऊन टाकले. मग 13,000 माझ्या खिशात दिले देणं. हां, आणि दुसरीकडे पैसे टाकले, दुसऱ्या खात्यात पैसे टाकले होते. हां, आणि पाणी जाऊन टचलं आहे, आमचे पैसे अजून आहे, फार टचलं आहे आमच्या पैसे. आमची बायको वेळसर आहे, त्याला पाणी आणू कोणी हिरो आहे ना, काहीच नाही. पाण्यात लई फार टच नाही आम्हाला आहे. हां, हे नम्र विनंती आहे. ग्रामसेवक फोन कधी उचलत नाही आणि कधी येत बी नाही. आणि सरपंच साहेब काय करू शकतात मला सांगा तुम्ही, ते येतच नाही. तर तुमच्या गावामध्ये ग्रामसेवक किती दिवसापासून आले नाही? आलं एक महिना आलंच नाही. ते फोन बी देखील उचलत नाही. फोन बी नाही, काय बी नाही. फोन लावणार उचलणार देखील नाही. घरकुलचे हप्ते देखील पैसे द्या, तो घरकुलचा हप्ता पडतो म्हणते. चला माझ्या घरी कोणतं घर आहे, मग स्वतः दुसऱ्या घरामध्ये राहतो मी, पत्र काढू. हां, स्वतः आणून ठेवून पत्र काढून दुसऱ्या घरामध्ये राहिलो. हां, ते म्हणतात पैसे द्या, आम्ही घरकुल देतो तुम्हाला. आता पैसे मिळवू काय, फाशी घेऊन पैसे देऊ काय? आता पैसे नाही, मला कुठे देऊ पैसे मी? आता 200-300 रुपये हजेरी भेटते, ते काम करू का? त्याला 5,000 देत बसून मी, सांगा तुम्ही मला. आणि माणसं मला द्यायला 10,000 देत, त्याला 5,000 देतो, पैसे भेटतात. कुठले पैसे देऊन सांगा मला. आता मी गेलो त्या बाईनं कागदपत्र मध्ये कुठं लपून ठेवले की, आता काय करणार मी ह्याच्यामुळे? सांगा तुम्ही. आता नाही, फाशी घ्या, मला फाशी घ्या तयार आहे म्हणे. हां, तुम्ही सांगा, मान्य गोष्ट सांगा तुम्हीच. हां, अव त्याला पैसे द्यावं, ते तो घरकुल द्यावं का मला? हां, आता पाणी माझ्या घरी तर नाही, तर नाही घरकुल नाही. आता ते इटा काढून फेकलो, ते सिमेंट केलेलं आहे. ते मला ते पत्र काढून लेकरा हिरवून टाकतो घरात. आदरणीय आमच्या गावातील सरपंच अनुसया बालाजी भावे, माझं नाव केशव भगवान कंदारे. आमच्या जे गावात मागील 15वीत आयोगाअंतर्गत जे अवैध जे वसुली करून घेतलेली शासनाच्या पैशाची जे अनधिकृत पैसे जे काढून घेतलेत, जे कामानिमित्त आमच्या गावात कुठलंही काम न करता शिशी रोड असतील, तांडे वस्तीवरील अंगणवाडीचे सुशोभीकरण किंवा बांधकाम, शिशी रोड अशा विविध कामाच्या नावाखाली शासनाची ग्रामसेवक आणि सदरील इंजिनियर आणि BDO यांनी जे लूट केली ही अवैध असून ग्रामपंचायतीच्या कारभारात यांनी प्रशासकीय मान्यता नसतानासुद्धा अनधिकृत खाते उघडून या ग्रामपंचायतची जवळपास 15 ते 20 लाखाची लूट केली. आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या कुठल्याही सदस्याची किंवा सरपंचाची परवानगी नसताना आमच्या ग्रामपंचायतला जवळपास दरवर्षी 35 ते 36 लाख रुपयाचा निधी असते. आणि त्या निधीतून कुठलेही कामं न करता आमच्या सरपंचाची दिशाभूल करून ग्रामसेवक, इंजिनियर आणि BDO आणि विस्तार अधिकारी यांनी पैसे काढून घेतलेले आहेत. फक्त फंड उचलला गेलाय, कामं कुठलेही झालेली नाही. कामं कुठले झाले नाही. माझं नाव यशवंत शेषराव बोनवाड. ST समाजासाठी ग्रामपंचायतमधून एक 2,10,000 रुपयाचा निधी आला होता आणि ते निधी तेवढं काम
न पूर्ण करता तो निधी कुठंतरी उचलला गेला. हा निधी आमच्या अगोदर उचलला गेला काम करायच्या पहिलं, आणि त्याच्यानंतर गावचे जे सरपंच आहेत त्यांनी हे मुद्दा उचलला. जवळपास 5 दिवस तिथं उपोषण केलं. 5 दिवस ना BDO आला, ना शिओ आला, नाही कुठल्या माहितीच्या अधिकाऱ्यांनी तिथं दखल घेतली. आणि ही ST समाजाची म्हणजे जवळपास 30 वर्षापासून आतापर्यंत तिथं 1 रुपयाचा निधी आला नव्हता. पण 2,10,000 रुपयाचा निधी आला, पण तो काम करण्याच्या पहिलं तो निधी उचलला गेला. आणि मग ज्या टायमाला तिथं काम करायची टाईम आली, वेळ आली त्याला, तर ते काम अपुरं सोडून दिलेलं आहे. आज बी अर्ज केल्याच्या नंतर त्यांनी कामाची होपत केली आणि काम सुरुवात केली, पण ते अपुरं काम सोडून दिलं. आणि मी स्वतः STचा माणूस, मला त्याने ते खालचं काम करायला सांगितलं, पण मला आतापर्यंत 1 रुपया दिलेला नाही. आणि माझा स्वतः ग्रामसेवक फोनसुद्धा उचलत नाही. STच्या समाजावर गेल्या 20 वर्षापासून अन्याय होत आला आणि आजही अन्याय चालू आहे आमच्यावर. शासनाने याच्यावर कुठंतरी दखलंदाजी घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे.